पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी LIC विमा सखी योजना सुरू केली आहे। आता तुम्ही जर LIC सखी योजनेमध्ये सहभागी होणार असाल तर तुम्हाला प्रश्न पडले असतील की LIC विमा सखी योजनेचे लाभार्थी आपण ठरू शकतोय का? यासाठी शिक्षणाची अट काय आहे, नक्की पात्रता काय आहे आणि जर आपण विमा सखी योजनेतून काम करायला लागलो तर दरमहा आपल्याला किती रुपये येणार आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा फॉर्म कुठे आणि कसा भरायचा, याच प्रश्नांची महत्त्वाची उत्तरे आम्ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत। याच प्रकारचे अपडेट व्हिडिओज माय महानगर मानिनीला जरूर पहा। त्यासाठी माय महानगर मानिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या विषयाकडे वळूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानुसार LIC विमा सखी योजना ही योजना ग्रामीण महिलांना विमा एजंट बनवण्याची किंवा बनण्याची संधी देऊन त्यांना सक्षम करण्यासाठीच आयोजित केली आहे। त्यामुळे होईल काय तर आर्थिक स्वातंत्र्याला चालना मिळेलच, त्याचबरोबर वंचित भागात विमा जागरूकता सुद्धा वाढेल। आता या प्रकल्पातून एका वर्षात 1 लाख विमा सखींची नोंदणी करणं अपेक्षित आहे। आता पाहूयात ग्रामीण महिलांचं सक्षमीकरण, त्याचबरोबर या योजनेची मुख्य उद्दिष्टे आणि फायदे काय आहेत। LIC विमा सखी योजना ही उपजीविका निर्माण करण्यासाठी त्याचबरोबर विम्यामध्ये प्रवेश वाढवण्यासाठी करण्यात आली आहे। तसं पाहता संभाव्य विमा एजंट म्हणून ग्रामीण महिलांना लक्ष केलेलं आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबाचा मार्ग निर्माण व्हावा। सहभागी महिलांना काय होणार आहे तर पहिल्या 3 वर्षांसाठी कमिशन आधारित उत्पन्नासह एक निश्चित स्टायपेंड मिळणार आहे आणि हे त्यांचं करिअर घडवण्यासाठी उत्तम उदाहरण आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आता पहिल्या वर्षी महिलांना 7,000 रुपये मिळणार आहेत, तर त्यानंतर महिलांना 6,000 रुपये मिळणार आहेत। तिसऱ्या वर्षी दरमहा 5,000 रुपये अशी रक्कम असणार आहे। समजा यामध्ये तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला कामाच्या निमित्ताने कमिशन सुद्धा वाढून मिळणार आहे, आर्थिक प्रोत्साहन सुद्धा दिलं जाणार आहे। यानंतर तुम्ही LIC विमा एजंट म्हणून नेहमी काम सुद्धा करू शकता। पण हा फॉर्म भरायचा कसा, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा। LIC विमा सखी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया 9 डिसेंबर 2024 पासून दुपारी 2 वाजता सुरू झाली आहे। आता तुम्हाला जर LIC विमा सखी योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणं महत्त्वाचं आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अधिकृत LIC वेबसाईटला भेट द्या। वेबसाईटला भेट दिल्यानंतर विमा सखी योजना असं सर्च करा। सर्च बार मध्ये हे सर्च केल्यानंतर तुम्हाला एक स्क्रीन येईल, ज्यामध्ये तुमचं नाव, वय अशी संपूर्ण माहिती भरायची आहे। यानंतर हा फॉर्म भरल्यानंतर LICच्या वेबसाईटला, अधिकृत वेबसाईटला तो सबमिट करा आणि त्यानंतर तुम्हाला LICच्या वेबसाईट वरून एक अधिकृत मेसेज येईल। त्यानंतर पुढची प्रोसेस होईल। तर ही होती LIC विमा सखी योजनेची माहिती। तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। त्याचबरोबर यासाठी शिक्षणाची अट काय आहे याबद्दलचा माय महानगर मानिनीवर एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तो जरूर पहा। त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स, त्याचबरोबर या व्हिडिओच्या वरती लिंक तुम्हाला दिसेल। जर अजूनही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ पाहून घ्या। याचबरोबर या संदर्भात अनेक काही प्रश्न असतील तर नक्कीच कॉमेंट्स करा आणि अशाच अपडेट व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।